take the shape of the container. Only change in volume is significant. Okay. So equations are valid for cubical of volume expansion of fluids. So it is to be noted that since fluids are kept in containers, when one deals with the volume expansion of fluids or expansion of the containers, it is also considered if expansion of fluid results in volume greater than the volume of the container. काय म्हणणार बघा, if the expansion of fluid results in a volume greater than the volume of the container, the fluid will overflow if the container is open. If the container is closed, the volume expansion of fluid will cause additional pressure on the walls of the container. So can you now tell why the balloon bursts sometimes when you try to fill in air? Normally solids and liquids expand on heating, hence their volume increases on heating. Since the mass is constant, it results in a decrease in the density of heating. So you have learnt about the anomalous behavior of water. Water expand on cooling. Water expand on cooling from 4 degrees Celsius to 0 degrees Celsius. Hence its density decreases on cooling in this temperature range. So here typical average values of coefficient of volume expansion for gamma इथे दिलेले आहेत. सो काय काय व्हॅल्यूज आहेत बघा. काही टिपिकल व्हॅल्यूज आपल्या इथं दिलेले आहेत. जसं की बघा, फर्स्ट आहे इनवर्मचं असणारा जो गॅमा आहे 2 × 10⁻⁶. त्यानंतर ग्लास, ऑर्डिनरी ग्लास असेल तर 2.5 × 10⁻⁵. त्यानंतर स्टीलची व्हॅल्यू किती असते बघा, 3.3 - 2 3.32 3.9 × 10⁻⁵. आयरन असेल तर बघा 3.55 × 10⁻⁵. गोल्ड असेल तर जवळपास 4.2 × 10⁻⁵ असते. ब्रास असेल तर 5.7 × 10⁻⁵ असते. ॲल्युमिनियम असेल तर जवळपास 6.9 × 10⁻⁵. मर्क्युरी असेल तर 18.2 × 10⁻⁵. वॉटरची बघा जवळपास 20.7 आहे. पॅराफिनची 58.8 आहे. हे कॉमन सगळ्यांना 10⁻⁵ आहे. पॅराफिन झालं तसं गॅसोलाईन असेल तर बघा 95. अल्कोहोलला इथिल असेल तर 110. सो गॅमा इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सबस्टन्स बट इज नॉट स्ट्रिक्टली अ कॉन्स्टंट. सो इट डिपेंड्स इन जनरल ऑन टेम्परेचर. सो गॅमा बिकम्स कॉन्स्टंट ओनली ॲट हाय टेम्परेचर. हे बघा त्याचा ग्राफ दिलेला आहे 10⁻⁵ पर केल्विन. आणि कॉन्स्टंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ कॉपर ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. तर तो ह्याचा ग्राफ आहे. म्हणजे ह्याचा अर्थ गॅमा हा कॉन्स्टंट असतो ॲट हाय टेम्परेचर असतानाच. ओके. सो नेक्स्ट आपण आता ह्याच्यामध्ये त्याचं नेक्स्ट पुढचं जे असणारं एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला इथं बघायचं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल नंबर 70.11. So next example 7.11. Example 7.11. Example next आहे 7.11. A liquid at 0 degrees Celsius is poured in a glass beaker of volume 600 cm3. A liquid at 0 degrees Celsius. A liquid at 0 degree Celsius is poured in a glass beaker
is poured in glass beaker. काय म्हणतो बघा आपण, लिक्विड आहे आणि ज्याचं टेम्परेचर किती म्हटलं आपण 0 डिग्री सेल्सिअस इज poured in a glass beaker of volume 600 centimeter cube of volume. त्याचं व्हॉल्यूम किती दिलं बघा, व्हॉल्यूम 600 centimeter cube to fill it completely, to fill it completely. म्हणजे एक लिक्विड आहे ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, इज poured in a glass beaker of volume 600 centimeter cube to fill it completely. Full stop. The beaker is then heated to. The beaker is then heated to. The beaker is then heated to. Beaker is then heated to 90 degree Celsius. How much liquid will overflow? How much liquid will overflow? So how much liquid will overflow? Question mark. So काय म्हटलं बघा, लिक्विड आहे आणि त्या लिक्विडचं ॲट 0 डिग्री सेल्सिअस असताना टेम्परेचर, एकच मिनिट ब्लर होते का, ओके. सो काय म्हटलं, लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सिअस, एक लिक्विड आहे आणि समजा 0 डिग्री सेल्सिअसला इज पोर्ड इन अ ग्लास बिकर. एका ग्लास बिकरमध्ये आपण ते काय केलं, पोर केलं, ज्याचा व्हॉल्यूम 600 सेंटीमीटर क्यूब होता. टू फिल इट कम्प्लिटली, ते आपण भरलं. सो बिकर इज देन हिटेड टू 90 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आपण बिकर गरम केला जवळपास 90° सेल्सिअसपर्यंत. सो हाऊ मच लिक्विड विल ओव्हरफ्लो, मग त्याच्यामधून किती लिक्विड काय होईल, ओव्हरफ्लो होईल. काय म्हटलंय, लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज पोर्ड इन अ ग्लास बिकर. समजा एक लिक्विड आहे आणि ते आपण काय केलं, 0 डिग्री सेल्सिअसला एखाद्या ग्लास बिकरमध्ये ओतलं. ओके, सो त्याचा असणारा व्हॉल्यूम 600 सेंटीमीटर क्यूब होता आणि टू फिल इट कम्प्लिटली. सो बिकर इज देन हिटेड टू 90 डिग्री सेल्सिअस. आता त्या बिकरला आपण काय केलं, 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं. हाऊ मच लिक्विड विल ओव्हरफ्लो, मग त्याच्यामधून किती लिक्विड ओव्हरफ्लो होईल असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. सो गॅमा लिक्विड इज इक्वल टू, गॅमा लिक्विड इज इक्वल टू काय काय अजून दिलेलं आहे आपल्याला, दिली काय काय. सो गॅमा लिक्विड दिलेलं आहे आणि तो गॅमा लिक्विड किती दिला बघा, 1.75 into 10⁻⁴ per degree Celsius. 1.75 into 10⁻⁴ per degree Celsius. त्यानंतर आहे गॅमा ग्लास, गॅमा फॉर ग्लास, तो किती दिला बघा, 2.75 into 10⁻⁵ per degree Celsius. तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला तिने इथे दिलेल्या आहेत. सो काय काय आहे बघा, गिवन काय काय दिलेलं आहे. तर गिवन मध्ये आपण फर्स्ट काय लिहू शकतो बघा, गिवन व्हॉल्यूम दिलेलं आहे. गिवनची व्हॅल्यू दिलेली म्हणायचं, ते किती दिले बघा, 600 सेंटीमीटर क्यूब, 600 सेंटीमीटर क्यूब ही जे काय झाली त्याची व्हॉल्यूम झालं. त्यानंतर त्यावेळेचं असणार त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे T1 आणि ते टेम्परेचर किती दिले बघा, तर ते आहे 0 डिग्री सेल्सिअस त्यावेळेचं असणारं टेम्परेचर आहे. त्यानंतर T2 दिलेलं आहे आणि ते किती असणार बघा, 90 डिग्री सेल्सिअस T2 आहे.
त्याच्यामधला. So we have gamma is equal to काय फॉर्म्युला गॅमाचा V2 minus V1 upon V1 into T2 minus T1. So we have gamma is equal to V2 minus V1 upon V1 into T2 minus T1. So increase in volume म्हणजे काय बघा V2 minus V1 is equal to gamma into V1 into T2 minus T1. So increase in volume आपल्याला विचारले काय how much liquid will overflow. So increase in volume पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. So therefore हे रिलेशन दिलं. So therefore increase in volume is equal to आता किती व्हॉल्यूम वाढला आणि increase in volume is equal to काय बघा V2 minus V1. increase in volume म्हणजे V2 minus V1. ही सगळी टर्म मी इकडे घेतो म्हणजे काय होईल बघा V2 minus V1 is equal to gamma into काय आहे पहिल्यांदा V1 into V2 minus T1. So increase in volume of beaker. आता beakerचा फाइंड आउट करू. So therefore increase in volume of beaker. So increase in volume of beaker. So तो काय असणार बघा beakerचा increase in volume gamma for glass into so increase in volume is equal to काय V2 minus V1 हे इकडे येणार आहे. So gamma into V1 into T2 minus T1. So increase in volume of beaker तो काय असणार बघा gamma म्हणजे काय त्याचा असणार gamma liquid gamma glass into म्हणजे हा जो gamma आहे तो ग्लास सारखाचा into V1 into T2 minus T1. So gamma असणार जो आहे तो आहे किती बघा दिलेला आहे 2.75 into 10 raised to minus 5 into V1 ची व्हॅल्यू किती बघा 600 into T2 minus T1 किती आहे 90 minus 0. तो गॅमा ची इथे जी असणारी व्हॅल्यू आहे तर 2.75 into 10 raised to minus 5. V1 ची व्हॅल्यू आहे 600 त्यानंतर 90 minus 0. So therefore 2.75 into 10 raised to minus 5 into 600 90 minus 0 काय होणार आहे 90 होणार आहे. सो आता 2.75 एक मिनिट दिसते का हां 2.75 into 10 raised to minus 5 इंटू किती आहे बघा 600 आणि हे काय राहिलेलं 90. तर ह्या सगळ्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते बघा मल्टिप्लिकेशन मी इथं वरती लिहितो आणि ते मल्टिप्लिकेशन किती येतं बघा 148,500. सो आपला असणार जे आन्सर येणार आहे ते किती आहे बघा 148,500 into 10 raised to minus 5 centimeter cube. So increase in volume of beaker आपण लिहू शकतो therefore increase in volume of beaker. So increase in volume of beaker. आणि increase in volume of beaker काय असणार आहे that is आता हे बघा 5 करू 1 2 3 4 5 सो काय येणार बघा 1.48 आणि 10 raised to minus 5 सो 1 2 3 4 5 1.485 हे आपला आन्सर आहे सेंटीमीटर क्यूब 1.485 सेंटीमीटर क्यूब हे आपलं काय असणार आहे त्याच्यामध्ये रिक्वायर्ड आन्सर असणार. सो इनक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड सो ते आपण इथं लिहू शकतो बघा. सो इनक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज इक्वल टू काय बघा सो इनक्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड
सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड हे आपल्याला काढायचं आहे. ते काय येणार बघा, गॅमा लिक्विड इंटू V1 इंटू T2 मायनस T2. गॅमा लिक्विड इंटू V1 ब्रॅकेट T2 मायनस T1. सो गॅमा लिक्विड किती आहे बघा, 1.75. गॅमा लिक्विड किती आहे बघा, 1.75 इंटू 10 raised to minus 4 10 raised to minus 4 इंटू V1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, 600 इंटू T2 मायनस T1 म्हणजे काय झालं बघा, 90 मायनस 0. सो 1.75 इंटू 10 raised to minus 4 इंटू 600 इंटू 90. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर हे बघा किती आहे, 3 झिरोज आहेत आणि 54,000 94,500. So 94,500 into 10 raised to minus 4 centimeter cube. It is required answer असणार आहे. Okay. So increase in volume of liquid is equal to. So therefore increase in volume of liquid. Increase in volume of liquid. So increase in volume of liquid is equal to किती येणार बघा, 10 raised to minus 1 2 3 4. So 9.45 centimeter cube. एक 4 करून मी पाठीमागे गेलो. So volume of liquid which overflows. So आता overflow volume किती होणार बघा. So volume of liquid which overflows. Volume of liquid. Volume of liquid. Which काय होणार आहे, volume of liquid which overflows. Which overflows. त्याचं व्हॉल्यूम लिक्विडचं की जे ओव्हरफ्लो होणार आहे ते किती मिळणार बघा, 9.45 मायनस 9.45 मायनस पहिलं आपलं आलेलं किती होतं, 1.485. सो हे सबस्ट्रॅक्शन केलं तर किती बघा, युनिट आपलं काय असणार आहे, सेंटीमीटर क्यूब. सो याचं सबस्ट्रॅक्शन येणार आहे 7.965 सेंटीमीटर. सो हे आपलं काय असणार त्याच्यामध्ये रिक्वायर्ड आन्सर. ओके, तर हे आपण अनेकदा बघू काय म्हटलेलं आहे प्रॉब्लेम. आधी प्रॉब्लेम रीड करतो त्यानंतर आपण पुढे जाऊ. काय म्हटले बघा प्रॉब्लेममध्ये, लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज पोर्ड इन अ ग्लास बिकर. 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना एक लिक्विड आपण काय केलं, ग्लास बिकरमध्ये पोर केलं की ज्याचं व्हॉल्यूम किती होतं, जवळपास 600 सेंटीमीटर क्यूब होतं. ओके, काय म्हटलं, लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज पोर्ड इन अ ग्लास बिकर ऑफ व्हॉल्यूम 600 सेंटीमीटर क्यूब टू फिल इट कम्प्लिटली. आणि ते आपण व्हॉल्यूम असल्यामुळे ते काय केलं, कम्प्लिटली फिल केलं. सो द बिकर इज देन हिटेड टू 90 डिग्री सेल्सिअस. समजा आता ते बिकर आपण काय केलं, हिटेड टू 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं. सो हाऊ मच लिक्विड विल ओव्हरफ्लो. मग किती लिक्विड त्याच्यामधून ओव्हरफ्लो होईल असा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर आता काय काय दिले आपल्याला त्यांनी. गॅमा लिक्विडची व्हॅल्यू दिली आहे आणि ती किती दिली बघा, गॅमा लिक्विडची व्हॅल्यू दिलेली आहे. ती किती दिलेली आहे, गॅमा लिक्विड इज इक्वल टू 1.75 इंटू 10 raised to minus 4. गॅमा लिक्विडची व्हॅल्यू किती दिली बघा, 1.75 इंटू 10 raised to minus 4 पर डिग्री सेल्सिअस. आणि गॅमा ग्लास पण दिलेला आहे, तो किती आहे बघा, 2.75 इंटू 10 raised to minus 5 पर डिग्री सेल्सिअस. सो हा प्रॉब्लेम गिवन व्हॉल्यूम किती दिलं, 600 सेंटीमीटर क्यूब. इनिशियल टेम्परेचर काय असताना 0 डिग्री सेल्सिअस असताना, फायनल टेम्परेचर आपण किती देणार आहे त्याच्यामध्ये 90 डिग्री सेल्सिअस. सो वी नो दॅट, आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला, गॅमाचा, गॅमा दॅट इज कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शन, सॉरी कोएफिशिएंट ऑफ cubical expansion or volume expansion is equal to V2 minus V1 upon V1 into G2 minus T1. So याच्या व्हॅल्यूज आपण इथं फिल करणार. सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम
that is V2 minus V1 is equal to gamma into V1 into T2 minus T1 असणार आहे. So again increase in volume of beaker. त्या beakerचा volume किती increase झाला? So that is gamma glass into आहे असं. So gamma for glass दिलेला आहे 2.75. कारण increase in volume of beaker आपण म्हटलं. So gamma glass दिलेला आहे 2.75 into 10 to the minus 5 into V1 ची व्हॅल्यू आहे 600 into 90 minus 0. So 2.75 into 10 to the minus 5 याचं मल्टिप्लिकेशन घेतलं ते किती आलं बघा 148,500 into 10 to the minus 5 सेंटीमीटर क्यूब. एकदम मिनिट एकदम वरती लिहिलेलं बघा ते किती आलं 148,500 into 10 raised to minus 5 सेंटीमीटर क्यूब. सो नेक्स्ट आता आपल्याला पुढे काय करायचं आहे इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ बिकर. ओके सो 10 raised to minus 5 म्हणजे मी काय करतो पाठी मी घेतो 5 सो 1 2 3 4 5 जरी मी पाठी मागणार तर 1 2 3 4 5 सो हे काय मला व्हॅल्यू सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ बिकर. सो बिकर मध्ये झालेलं जे इन्क्रीमेंट आहे ते 5 डिश पाठी मागलं 1 2 3 4 5 सो काय मला 1.485 सेंटीमीटर क्यूब. सो आपला आन्सर काय येणार आहे 1.485 सेंटीमीटर क्यूब. सो नेक्स्ट आपल्याला आता काय म्हटलं सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. ओके सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आपल्याला काढायचं आहे. सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड काय येणार बघा गॅमा इंटू लिक्विड इंटू V1 इंटू D2 मायनस T1. सो गॅमा लिक्विडची व्हॅल्यू किती आहे 1.75 इंटू 10 raised to minus 4. V1 ची व्हॅल्यू किती आहे 600. T2 ची व्हॅल्यू 90 मायनस T1 ची व्हॅल्यू काय आहे 0. सो देअरफॉर 1.75 इंटू 10 raised to minus 4 as it is into 600 90 minus 0 that is 90. सो हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते किती होतं बघा जवळपास 94,500 94500 into 10 raised to minus 4 सेंटीमीटर क्यूब. सो इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ते किती येणार आहे 9.45 सेंटीमीटर क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड विच ओव्हरफ्लोज असं व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जे काय होणार आहे ओव्हरफ्लो होणार आहे. So volume of liquid which overflows is equal to 9.45 minus initial volume काय 1.485. So यांचे सबट्रॅक्शन घ्या 4 म्हणजे इथं 0 मधून 5 गेले 5 राहतील. सो हे 4 होतील 4 मधून 8 जात नाही 14 मधून 8 गेले 6 राहिले इथं 3 राहणार 3 मधून 4 13 मधून 4 गेले 9 राहिले इथं 8 कमी होणार. सो 8 minus 1 7. सो रिक्वायर्ड आन्सर आपलं काय येईल बघा 7.965 सेंटीमीटर क्यूब. हे आपलं काय असेल त्याच्यामध्ये आलेलं रिक्वायर्ड आन्सर असणार आहे ते किती येईल बघा 7.965 सेंटीमीटर क्यूब. ओके तर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो आहे बघा रिलेशन्स बिटवीन कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन्स. नेक्स्ट पॉईंट जो कोणता आहे तो आपल्याला काय बघायचं बघा रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन्स. मग आता कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन्समध्ये काय काय रिलेशन आहेत तर जनरली आधी आपण असं बघू त्यानंतर आपण फळ्यावरती ते एक्सप्लेन करू. पहिल्यांदा बघा काय दिलं रिलेशन बिटवीन बीटा अँड अल्फा. आता कन्सिडर अ स्क्वेअर प्लेट ऑफ साइड L0 ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड LT ॲट T0 डिग्री सेल्सिअस. एक स्क्वेअर प्लेट कन्सिडर केली ज्याची साईड आहे L0 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना आणि LT ही त्याची लेंथ आहे ॲट T0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना. सो LT इज इक्वल टू L0 इंटू 1 प्लस अल्फा T. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ द प्लेट 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे L0 स्क्वेअर आणि एरिया ऑफ प्लेट T0 डिग्री सेल्सिअसला 80. सो 80 इज इक्वल टू LT स्क्वेअर म्हणजे L0 स्क्वेअर इंटू 1 प्लस अल्फा T ब्रॅकेट स्क्वेअर or 80 is equal to A0 into 1 plus alpha T bracket square. So also from equation काय होणार 80 is equal to A0 into 1 plus beta T. Okay.
सो युझिंग दीज इक्वेशन्स त्याच्या व्हॅल्यूज फक्त पुटअप केला. हे आपण एक्सप्लेन करणारच आहे. जनरली आधी हे असं समजून घ्या काय काय केलेलं ते बघा. सो ए नॉट इंटू 1 प्लस अल्फा टी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए नॉट इंटू 1 प्लस बीटा टी. So 1 plus twice alpha t plus alpha square t square is equal to 1 plus beta t. Since the values of alpha are very small, so a term alpha square t square is very small and may be neglected. So for these values we can write beta is equal to twice alpha. So आपण values काय लिहू शकतो? Beta is equal to twice alpha. So the result is general because any solid can be regarded as a collection of small squares. Okay. So, can you tell why the metal wires for electrical transmission lines sag? सांगू शकता का? हे मला आन्सर सांगा तुम्ही. दुसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट्सअप करा. Why a railway track is not a continuous piece but it is made up of a segment separated by gaps. Okay. आणि how a steel wheel is mounted on an axle to fit exactly. Why legs freeze first at the surface. बघा पाणी वरतीच गोठलेलं असतं आणि आतमध्ये मात्र पाणी असतंच, फक्त वरचा पृष्ठभागच त्याचा बर्फा चाललेला असतो. तर ह्याचे आन्सर्स मला तुम्ही द्यायचे. समजलं का? या प्रश्नाचे आन्सर्स मला द्यायचे.